Hello everyone, today I am going to explain the topic types of variables in C programming. So let's see. First one is types of variables. There are mainly two types of variables, local variable and global variable. What is mean by variable? व्हेरिएबल म्हणजे आपण व्हेरिएबल यूज करतो. कशासाठी यूज करतो? मेमरी लोकेशनला जे आपण म्हणजे डाटा आपण स्टोअर करतो ते आपण कोणत्या तरी मेमरी लोकेशनमध्ये जिथे स्टोअर करतो त्यालाच व्हेरिएबल असं म्हणतात. फॉर एक्झाम्पल, आपल्याला मार्क्स किंवा एज किंवा सॅलरी जर आपल्याला स्टोअर्स करायचे असेल तर आपण व्हेरिएबल्सचा यूज करतो. म्हणजेच डाटा मॅनेज करण्यासाठी व्हेरिएबल्सची खूप गरज असते. फर्स्ट वन इज लोकल व्हेरिएबल. A local variable is declared inside a function or a block means फंक्शनच्या आत जे आपण डिक्लेअर करतो त्या व्हेरिएबलला आपण लोकल व्हेरिएबल असं म्हणतो. ते फक्त फंक्शनच्या आतच वर्क होतं. त्याचा यूज फक्त फंक्शनच्या त्या ब्लॉक ऑफ कोडसाठीच केला जातो. जर आपण फंक्शनच्या बाहेर जर वापरलं तर त्या कोडमध्ये एरर दाखवतो आणि प्रोग्राम एक्झिक्यूट होत नाही. Let us see by one example. Here int a is equal to 0 म्हणजेच int a is equal to 0 हा व्हेरिएबल मेन फंक्शनच्या आत डिक्लेअर केला आहे आणि त्यामुळं a हा लोकल व्हेरिएबल आहे. सो इट्स अबाउट लोकल व्हेरिएबल. आफ्टर दॅट ग्लोबल व्हेरिएबल. ग्लोबल व्हेरिएबल हे आउटसाईड द फंक्शन सुद्धा आपण यूज करू शकतो. म्हणजेच वी कॅन ॲक्सेस इट थ्रू आउट द होल प्रोग्राम. म्हणजे एकच व्हेरिएबल आपण पूर्ण प्रोग्राममध्ये यूज करू शकतो. हिअर फॉर एक्झाम्पल इंट ए इज इक्वल टू 10. इथं आपण इंट ए इज इक्वल टू 10 आउटसाईड द फंक्शन डिक्लेअर केलं आहे. त्यामुळं इंट ए इज इक्वल टू 10 व्हेरिएबल फंक्शनच्या बाहेर डिक्लेअर केलं असल्यामुळंच ए इज अ ग्लोबल व्हेरिएबल. ग्लोबल व्हेरिएबलचे मोठ्या प्रोग्राममध्ये उपयोग करू शकतो आणि ग्लोबल व्हेरिएबल्समुळे फंक्शनमध्ये डाटा शेअर करणे पण सोपे होते आणि रिपिटेशन पण डिक्लेरेशनचं कमी होतं. सम डिफरन्सेस बिटवीन ग्लोबल अँड लोकल व्हेरिएबल इज देअर. म्हणजे लोकल व्हेरिएबल आपण फंक्शनच्या आतमध्ये डिक्लेअर करतो आणि ग्लोबल व्हेरिएबल आपण फंक्शनच्या बाहेर डिक्लेअर करतो. आणि लोकल व्हेरिएबल फक्त फंक्शनच्या आतच डिक्लेअर केलं जातं. म्हणजे फक्त फंक्शनच्या आतमध्ये जो ब्लॉक ऑफ कोड आहे तोच एक्झिक्यूट होणार आणि लोकल व्हेरिएबलमध्ये आपण फंक्शन बाहेर डिक्लेअर करतो आणि होल प्रोग्राममध्ये आपण ते यूज करू शकतो. फॉर एक्झाम्पल, एका क्लासरूमचे अटेंडन्स शीट म्हणजे लोकल व्हेरिएबलसारखी आहे आणि कॉलेज म्हणजे कॉलेजचे नाव आपण सगळीकडे यूज करतो त्यामुळे ते ग्लोबल व्हेरिएबलसारखं आहे. लास्ट वन इज कन्क्लुजन. Conclusion is in that variables are very important in C programming. कारण आपण व्हेरिएबल्स असेल तरच आपण कोणताही डाटा स्टोअर करू शकतो. त्यामुळे ते महत्त्वाचे आहे आणि लोकल आणि ग्लोबल व्हेरिएबलमुळे खूप जास्त मदत होते डाटा स्टोअर आणि डाटा मॅनेज करण्यासाठी. अँड दिस इज ऑल अबाउट टाइप्स ऑफ व्हेरिएबल्स इन C programming. Thank you.